हॅलो फ्रेंड्स, आज आहे रंगपंचमी आणि आज आम्ही खेळणार आहे रंगपंचमी. त्यासाठी सगळे पार्किंगमध्ये आले आहे. बघा कशी तरी चालू आहे यांची रंगपंचमी. बळच असं नको म्हटलं ना तरी पण खूप कलर टाकतं आहे अंगावर. आणि हे खरं तर आम्हाला होळीच्या वेळेसच कलर खेळायचं होतं, पण ते ग्रहण असल्यामुळे गुरुमाऊलींचा आदेश होता, त्यामुळे आम्ही अवॉइड केलं. आणि त्याच्यानंतर आज सगळेजण एकत्र आलो. संडे होता, त्यामुळे ठरवलं की चला बघा की मीच व्हिडिओ काढत असल्यामुळे मला व्यवस्थित हसता पण येत नव्हतं आणि मलाच येऊन ते कलर लावत होते. आणि इकडे मृगने बघा, तो पण माझ्या अंगावर पाणी उडवतो आहे. त्याला सांगितलं, अरे बाळा माझ्या अंगावर नको उडवू. आणि इकडे पार्किंगच्या बॅक साईडला मुलं बघा सगळे जमलेले होते आणि अशी तिथे नळ आहे पाण्याचा, त्यामुळे सगळे तिथेच पाणी खेळत आहे, कसे डान्स करत आहे. कारण त्यांना माहिती जर मम्मी समोर जर खेळलं ना असं की ओरडणार. आणि तिथं भीती पण वाटत होती की सगळीकडे ओलं असल्यामुळे भीती वाटते की जर कोणी सटकून डोक्यावर पडलं तर, डोक्याला लागलं तर. त्यामुळे मी त्यांना ओरडत होते जरा हळूहळू खेळा म्हणून, कारण की भीती वाटते ना. लहान मुलं त्यांना काही समजत नाही एवढं. आणि इकडे मृगनाईचं पण चालूच होतं पाणी उडवायचं काम. आणि त्या मोठ्या मुलांनी त्याला पण सोडलं नाही, त्याला पण इतका कलर लावला आहे आणि ओलं केलं आहे. आणि तो बघा माझ्याकडेच बघतो की मम्मीच्याच अंगावर पाणी टाकायचं आहे. आणि इकडून एक 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 सगळेजण येत होते बकेट घेऊन कलरचे. काय अजून त्याच्यामध्ये काय होतं काय माहिती. आणि खूप छान असे खेळत होते. असे बलून पण फेकून मारत आहे एकमेकांना. आणि ते बलून तर खूपच लागत आहे, पण त्यांची एकदम मस्ती चाललेली होती. आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. सगळे खेळत होते, मी फक्त त्यांचा व्हिडिओ काढत होते, कारण की कुणीतरी पाहिजे ना व्हिडिओ काढायला. हे एक आनंदाचे क्षण आहे. सगळे थकले होते पळून पळून पाणी पाणी एकमेकांच्या अंगावर टाकून. त्यामुळे आता एकदम बघा एकदम सायलेन्समध्ये कलर लावायचं काम चालू आहे. ते पण असं वाटतंय की जबरदस्तीने यांना कलर लावायला लावलेले आहे. आणि एक्सप्रेशन तर बघा सगळ्यांचे एकदम छान असं चालू आहे सगळं. त्यानंतर आता मी बाहेर आलो आहे खेळण्यासाठी. आणि मुलं बघा कशी पाणी उडवत आहे. इकडे कोण कोणाला कलर लावतं काय माहीत नाही. लहान मोठे सगळे सारखेच झालेले, म्हणजे एकदम खेळामध्ये रंगूनच गेलेले आहे सगळे. आणि थंडी पण वाजते, ऊन पण पडलं आहे वरून, त्यामुळे सगळे कलर पण खेळत आहे, एन्जॉय पण करत आहे. आणि मी इकडं व्हिडिओ काढते ना, ते इकडं मला पण सोडत नाही बघा. माझ्याही अंगावर पाणी ओतत आहे. त्यांना सांगितलं की माझ्याकडे मोबाईल आहे, ओला होईल, तुमचे व्हिडिओ कोण काढेल, तुम्ही एन्जॉय करा, मी सगळं रेकॉर्ड करते. आणि ते बघा कसं कोण अंगावर पाणी ओततं आहे आणि बलून पण टाकत आहे. ते बलून तर खूपच लागत आहे. सगळे हसत आहे, सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि मी पण खूप वर्षानंतर पण रंगपंचमी खेळले, कारण मृगने लहान असल्यामुळे मी खेळलेच नव्हते. आणि आता खरंच खूप असं एन्जॉय केला आज पण. सगळ्यांचे असे चेहरे बघण्यासारखे होते, एकदम असे भूतासारखेच दिसत आहे. आणि बघा लहान मुलं तर कसे बलून फेकून मारत आहे आणि ते बलून खूप लागत आहे. हे बघा कसे त्यांचे एक्सप्रेशन तर बघा किती लागलं आहे विरूला. असे सगळं असं बघण्यासारखंच आहे. आणि आसपासचे सगळे आमच्याकडेच बघत होते की इथे काय चाललं आहे. बघा कसे फेकून मारत आहे, ऊन तर असं पडलं आहे, चटके पण बसत आहे. आणि इकडे बघा इकडं वेगळंच चालू आहे काहीतरी. मोठ्यांना पण सोडलं नाही मुलांनी. आम्ही रिक्वेस्ट करतो, अरे आम्हाला ओलं नका करू, तर ती येऊन आम्हालाच ओलं करतात. त्यांना सांगितलं आहे की तिकडे जाऊन खेळा. आणि मृगनाईच्या अंगावर पाणी टाकलं मोठ्या मुलांनी, त्याला ते आवडत नाही, त्यामुळे तो रडत रडत माझ्याकडे आला. आणि इकडे बघा कसं सगळे एन्जॉय करत आहे.